गुड मॉर्निंग गाईज. तर मी गेलेली होती पुण्याला. तर मग पुण्याला जाऊन मामाकडे जायचं होतं मला. 25ला जायचं होतं, पण मी 26 बोलली होती. पण तनिष्का आजी वगैरेला माहिती नव्हतं की मी 25ला येणार आहे. तो बघूया समोर सरप्राईज. आजी सरप्राईज झालेली आहे. आणखी तनिष्का पण एकदम आश्चर्याने बघितलं तिने. तिला वाटलं येणार नाही ही, पण आलेली आहे. ती रडल्यासारखी केली तिने. आजी म्हणे की खरंच मला पण माहिती नव्हतं. आणि तनिष्काला माहिती नव्हतं की तू आज येणार आहे म्हणून. तनिष्काला वाटलं की 26ला येणार आहे. तर मग आम्ही सकाळी चाय वगैरे पिलो. तिने ब्रश केला, तिला उठवलं. मी सकाळीच गेल्याबरोबर बघितलं बाहेरचं नेचर. आजी तनिष्कासोबत गोष्टी सांगितल्या थोड्याफार. तर मग आणखी मग असं डिसाईड केलं की चला आपण बाहेर जायचं आहे. तर थोडंफार डान्स केला. मग त्याच्यानंतर थोडं फ्रेश झालं. ती तोपर्यंत क्रिसमस डेची तयारी करत होती. मग मी थोडंफार तिला हेल्प करू लागली. त्यानंतर मग मी पण थोडी फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन आलेली आहे. नंतर मग थोडंफार खायला घेतलं काहीतरी. नाश्ता, मला तर उपवास होता. तर मग काय नाश्ता मग तिला पण पिक्चर बघायचं होतं. तर मग तिने ऑर्डर केलं ब्लिंकिटवरनं. तर मग आम्ही थोडंफार नाश्ता वगैरे केला, थोडंफार गोष्टी वगैरे केल्या, पिक्चर बघितले. गोष्टी थोडं मला तर इंटरेस्ट नाही पिक्चर बघण्यात, मी तर गोष्टी सांगत होती. मग तिने तयारी करायला घेतली, चला बाहेर जायचं आहे म्हणून. तर मग तिचं मेकअप वगैरे व्हायचंच होतं. तर मी बोलली किती वेळ लागतं. ती बोलली दीदी सगळ्यात जास्त तुला वेळ लागते. तर मग थोडंफार रील शूट केले. मग आम्ही निघालो बाहेर जायसाठी. तर बाहेरचं नेचर बघून घ्या. मग ती म्हणे की मी स्कूटी चालते. म्हटलं ठीक आहे चला तू स्कूटी चालव. तर मग आम्हाला जायचं होतं डी.सीला गेल्यावर थोडंफार मग गोष्टी वगैरे सांगितले. मग गेलो आम्ही क्रिसमस डे सेलिब्रेशनसाठी थोडं सामान वगैरे आणलेलं होतं. त्यानंतर मग आणखी राहिलेलं सामान घेतलेलं होतं. त्यानंतर मला टाकायचं होतं ड्रायक्लीनला जर्किंग. तर ड्रायक्लीनचं दुकान शोधत फायनली भेटलं होतं आम्हाला ड्रायक्लीनचं दुकान. तर मग आम्ही ते ड्रायक्लीनला टाकलं. ते जे जर्किंग आहे ते ड्रायक्लीनला टाकलं. त्यानंतर मग आम्ही सामान घ्यायला गेलो. मेकअपचं सामान घ्यायचं होतं तनिष्काला. तर मग थोडंफार घेतलं मेकअपचं सामान. त्यानंतर मग तिने केक पण टाकलेला होता. केक घ्यायला गेलो, पण त्या काकू बोलल्या की केक व्हायचा आहे. तर मग ती बोलली की दीदी आपण कॉफी प्यायला जाऊ. मग आम्ही थोडं गोष्टी करत कॉफीचं दुकान शोधलं. त्यानंतर मग कोल्ड कॉफी वगैरे प्यायला गेलो. त्यानंतर मग घरी गेलो. फायनली डन, घरी पोचलेलो आहे आम्ही. सो बघून घ्या.